हे हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी एक छानशी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. आणि तुम्हाला दिसत असेल मी आत्ता मम्मीच्या म्हणजे दादा त्यांच्याकडे आहे कोरेगाव भीमामध्ये. तर इथे यांनी चिकन आणलं होतं आणि मगाचपासून सगळ्यांचं चाललं होतं की बिर्याणीचं कोण कसं बनवतं. तर सगळ्यांना असं वाटलं की चला आज सोनूच्या हातची म्हणजे माझ्या हातची खाऊया बिर्याणी. मग सगळ्यांनी मला फोर्स केला आहे की तुझ्या हातचीच बिर्याणी खायची आहे, तर आज बिर्याणी करून दाखव. तर चला, आज मला एक चॅलेंज भेटलेलं आहे आणि ते पार करायचं आहे. सगळ्यांना आपली बिर्याणी आवडलीच पाहिजे. तर मी म्हटलं की चला, जर आता खूप दिवस झाले व्लॉगही बनवलेलं नाही आहे, तर व्लॉगसुद्धा होईल, बिर्याणीसुद्धा होईल, सगळ्यांना माझ्या हातची बिर्याणी खायलासुद्धा मिळेल आणि तुम्हालाही कळेल की नवीन म्हणजे माझी काही सिम्पल रेसिपी आहे, म्हणजे घरात जे अवेलेबल आहे त्यातूनच मी बनवायचा प्रयत्न करते. तर गाईस चला आपण बिर्याणी बनवूया. तर मी फक्त शेफ आहे, सगळे मला कापून कापून देणार आहे. तर मम्मीला कांदी कापायला बसवलंय. प्रियाने इथे चिकन धुवून ठेवलंय आणि आता इथे कांदा पहिला तळून घेणार आहे. कांदा एकदम कडक झाला पाहिजे, म्हणजे लाल लाल कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचा आणि मग तो बाहेर काढायचा. त्यामुळे ही प्रोसेस सगळ्यात पहिली करायचा. आणि मग त्यानंतर जे आपण धुवून घेतलेलं होतं चिकन, त्यामध्ये दही 1 वाटी टाकलं आहे मी. त्यानंतर आपले जे मसाले असतात घरात, जे की लाल मिरची पावडर आहे, अंबारीची आहे, ती आम्ही 2 ते 3 चमचे टाकली आहे. म्हणजे जसं तुम्हाला तिखट हवं आहे त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. आणि त्यानंतर सगळ्यात मेन असतं ते आपलं धना पावडर. जर तुमच्याकडे घरात धणे असतील तर त्याची पावडर करून टाकली तरी चालेल, पण मी इथे 3 चमचे विकतचीच आहे धना पावडर, ती टाकली आहे. आणि त्यानंतर हळद 2 चमचे. हळद टाकल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे मेन बिर्याणी मसाला, जो की मी एव्हरेस्टचा यूज करते. आणि बिर्याणी बनवतो याचा अर्थ आपल्याला हा मसाला जरा जास्त टाकायचा असतो आणि तुम्ही किती जणांची बनवताय त्यावर डिपेंड आहे. मी हे पूर्ण पॅकेट होतं त्यातला अर्धा मसाला यूज केला. आणि जर चिकन मसालाही तुमच्याकडे असेल तर तो टाकला तरीही चालेल. हा पण मी 1-1.5 चमचा टाकून घेतला. तर बिर्याणी खूप करायची होती आम्हाला. हे 1.5 किलो चिकन आहे आणि 1 किलो आम्ही तांदूळ घेतलेले आहे. तर सगळ्यात शेवटला मीठ टाकायचं आणि ते मस्तपैकी हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि थोडा वेळ 15 ते 20 मिनटं ते मॅरिनेट करून ठेवून घ्यायचं. तोपर्यंत आपले तांदूळसाठी जे पाणी ठेवलं आहे ते सुद्धा गरम होईल. तर असापैकी मिक्स करा छान. तसं तर तांदूळ मला इंडिया गेटचा जो ब्ल्यू कलरचा पॅकेट मिळतो तो आवडतो, पण इथे अवेलेबल नव्हता, मे बी दावतचा होता. सो तो 1 किलो घेतलेला आहे आणि याला मस्तपैकी 2 ते 3 पाण्याने छान धुवून घ्यायचं आहे. आणि तिकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचे दाखवते. तर पहिल्यांदा थोडंसं गरम होऊन द्यायचं पाणी आणि त्यात मग तेजपत्ता, अर्धं कापलेलं लिंबू टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पाण्याची उकळी येईपर्यंत वाट बघायची आणि मगच त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत. तर पाण्याला मस्तपैकी उकळी येऊन द्यायची. हे पातेलं खूप मोठं आहे त्यामुळे ती उकळी यायला खूप वेळ लागणार आहे, पण तुम्हाला दिसत असेल ही वाफ म्हणजे पाणी एकदम मस्त गरम झालंय. तर त्यामध्ये काय काय टाकलं तुम्हाला माहितीच आहे. तर आता आपण हे तांदूळ धुवून टाकूया. मी तांदूळ भिजवत नाही, कारण की म्हणजे माझा अनुभव असा आहे का तांदूळ भिजवून टाकले की त्याचा असा चिकट गाळ होतो आणि आपल्याला बिर्याणी अशी सुटसुटीतच आवडते. आणि आपल्याला हे तांदूळ 70% शिजवून घ्यायचे, म्हणजे आपण जेव्हा दम देऊ तेव्हा त्याला मस्तपैकी शिजून निघतात. आणि हे बघा किती असं मस्त
कडक कडक कांदा झालाय. हे सगळं मला आयतं मिळालेलं आहे. सगळं हे सुद्धा आलं लसूण सगळं आयतं मिळालंय. फक्त ते करणारे दिसणार नाहीयेत. क्रेडिट मी घेतेय आणि आज ब्लॉग प्रिया शूट करतेय. प्रिया रेडी नाही त्यामुळे मी तिला दाखवणार नाही, कारण की ती मला म्हणलेली सोनू मला ब्लॉग मध्ये घेऊ नका. तर ठीक आहे. हे चिकन शिजायला टाकूया पहिलं. यासाठी काय काय लागणार आहे आपण बघूया. तर त्यात मी तेल टाकलं होतं आणि तेलामध्ये हे मी 6 ते 7 बारके असे छोटे छोटे कांदे होते ते कापून टाकले. जरा जास्तच झाले आणि मग मी आता मला ओरडते का मला जास्त कापायला लावला म्हणून. पहिल्याच सांगायचं ना असं म्हणते. ही तयारी आपल्याला पहिलं चिकन शिजवून घ्यायचं आहे. आपण दम बिर्याणी बनवतोय म्हणून मग चिकन वेगळं आणि राईस वेगळा शिजवतो आणि नंतर मग त्याला लेअर देतो आणि ती मस्त दम मध्ये शिजवून देतो. कांदा थोडासा परतून घ्यायचा आणि मग त्यामध्ये यात मी किती 4 ते 5 आहेत ना हे टोमॅटो. 4 ते 5 टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे. यात आलं लसूण पेस्ट आहे. एवढेच इन्ग्रेडियंट आहेत कारण की बाकी सगळे मसाले मी यामध्ये ऑलरेडी टाकलेत. कांदा चांगला परतलाय, गुलाबी गुलाबी झालाय. आता आपण आलं लसूणची प्युरी टाकूया. यात मग लगेच चिकन टाकायचंय. आणि थोडीशी कोथिंबीर. मी काही जास्त प्रो नाहीये पण एकदा दोनदा घरच्यांना आवडलेली मी केलेली. एकदा दोनदा नाही 10-15 वेळा केली असेल. फक्त आम्हाला पहिल्यांदा करून दाखवतात. पहिल्यांदा करून खाऊ घालते कारण की मी माझ्या सासरी करते आणि माझ्या सासऱ्यांना आई तर आमच्या मालकरी आहेत. वरून अजून कोणाला दादांना आणि शेटला तर खूप आवडते माझ्या हातची बिर्याणी. मला पण आवडते माझी हातची बिर्याणी. आज सगळ्यांचं मत घेऊ मग. हा आज ब्लॉग मध्ये सगळ्यांना विचारूया शेवटला. पण सगळे माझ्या मनासाठी चांगलं म्हणतील. झालं चांगलं चांगलं. फक्त दादा तर असा माझ्यावर खार खाऊनच असतो. कधी मी हिची बदनामी करू, कधी मी हिला नाव ठेवू असं होतं त्याला. चांगलं झालं तरी तो नाव ठेवणार डॅम शुअर. ते तुम्हाला दिसेलच पुढे. आणि पहिला म्हणे तो कॅमेरा बंद कर मी नाही सांगा. तर गाईज मी खूप दिवस झाले YouTube वरती इनॅक्टिव्ह आहे. तर ऍक्च्युली आपण खूप अशी मोठी गोष्ट घेऊन येणार आहे आणि ती मी लवकरच रिव्हील करणार आहे. तर त्या कामामध्ये थोडीशी बिझी होते पण आता लवकरच ती गोष्ट पण येणार आहे. आणि ते एकदा झालं ना माझं काम व्यवस्थित आणि सध्या मेकअपच्या ऑर्डर्स वगैरे सगळं हँडल करायचं म्हटलं की थोड्या एखाद्या गोष्टीला सॅक्रिफाईस करावं लागतं. तसं झालंय पण लवकरच आपलं परत रुटीन चालू होणार आहे. सो स्टे ट्यून आणि असंच प्रेम करा आत्तापर्यंत जसं केलं. अजून कोणी चॅनलवरती नवीन असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका. असेच खूप छान छान ब्लॉग्स येणार आहेत आणि आपली फॅमिली अजून खूप मोठी होणार आहे.
आणि त्यात खूप मोठं असं यश आपण प्राप्त करणार आहे लवकरच. सो ते बघण्यासाठी तर नक्की चॅनलवरती राहा. आता बिर्याणीकडे कॉन्सन्ट्रेट करू. तांदूळ बघायचे मग किती शिजले. जर आपल्याला वाटलं की बऱ्यापैकी शिजले आणि एकदम नॉर्मल शिजायला बाकी असतील तर ते पटकन उतरवून घ्यायचे आणि असं गाळून घ्यायचे. चाळणी असेल तर त्यात गाळून घ्या. तर हे बिर्याणीसाठीच आम्ही घेतलेलं होतं. तर यात मस्तपैकी सगळे गाळून घेतलेत आम्ही आणि ते हवेशीर ठेवायचे म्हणजे जेणेकरून त्याचा असा चिकट भात नाही होणार, अशी सुटसुटीत होतील. त्यामुळे आम्ही हे परातीत शिफ्ट केले आणि असेच थोडा वेळ ती ठेवले. जोपर्यंत चिकन शिजते तोपर्यंत ते छान थंड होतील आणि मग आपण दम द्यायला रेडी. तर 2 ते 3 शिट्टी झालेलीच होती. तर म्हटलं बघूया ओपन करून आपलं चिकन शिजलेलं आहे की नाही, की अजून आपल्याला 2-3 शिट्टी घ्यावी लागते. म्हणजे अर्ध्या तासाच्या बिर्याणीला जर 2 तास लागत असेल तर काय कामाचे हे शेफ. पण माझी इज्जत ठेवली आणि चिकन खूप छानपैकी शिजलेलं आहे आणि रस्सा तुम्ही बघू शकता खूप मस्त झालेला आहे. तर पहिलं पातेल्याला खालून आपण तेल लावून घेऊया. आता दम द्यायचा आहे आपल्याला. तर प्रॉपर तेल लावून घ्या. जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप लावलं तरी काही हरकत नाही. पण इथे दादाला तूप आवडत नाही त्यामुळे आम्ही तेलानेच काम चालवलं. आणि तुम्ही पाहू शकता काही रस्सा आम्ही काढून ठेवला आहे कारण की म्हणजे काय म्हणतात ना, बिर्याणीसोबत ती अलगशी ग्रेव्ही घेऊन खायला खूप मजा येते. आणि पप्पा चपाती किंवा भाकरीसोबत ती ग्रेव्ही खातात कारण की त्यांचं भाताने नुसतं पोट भरत नाही. असे बरेच जण आहेत की ज्यांना फक्त राईस जमत नाही, त्यांना प्रॉपर आपलं चपाती भाकरी भाजीचं जेवण लागतं. त्यातले आमच्या घरातले पण बरेच काही आहेत कारण की आमच्याकडे इडलीसुद्धा बऱ्यापैकी आवडत नाही. तर भाताचा एक लेअर टाकून घेतला चिकनच्या वर आणि त्याच्यानंतर परत एक चिकनचा लेअर देऊया आणि त्यात मस्तपैकी सगळी ग्रेव्ही टाकून घेऊया. म्हणजे ते एकदम एकजीव होतो, तो सगळा मसाला राईससोबत मिक्स होतो आणि मग त्या बिर्याणीचा काय मस्त त्या बिर्याणीची काय मस्त चव लागते. तर हा कांदा आत्ता यूजफुल होणार आहे, जो कडक आपण करून घेतलेला होता तो छान अर्धा टाकून घ्यायचा त्या चिकनवरती आणि मग थोडीशी कोथिंबीर आणि मग परत एक आपल्याला राईसचा लेअर द्यायचा आहे. तर अशी लेअरची बिर्याणी खूप मस्त लागते, जी की बाकीचे काय म्हणतात ना, कुकरमध्ये डायरेक्ट सगळं चिकन तांदूळ एकत्रच टाकून जे शिजवून घेतात तशी बिर्याणी आमच्या घरात कोणीच खात नाही. सगळ्यांना अशीच बिर्याणी आवडते. तुमच्याकडे कशी बिर्याणी आवडते हे मला कमेंटमधून नक्की कळवा. आणि आता आपण देऊया दुसरा एक लेअर. तो लेअर मी पूर्णपणे म्हणजे चिकन तर संपलेलं आहे त्यामुळे सगळा राईस टाकून घेणार आहे. आणि सगळा राईस टाकल्याच्या नंतर त्यावर आपल्याला फूड कलर, तो तळलेला कांदा आणि कोथिंबीरीने मस्त गार्निश करून घ्यायचं आहे. आणि दिसायला तो एवढी सुंदर दिसते ना की बस. आणि तुम्ही माझे ब्लॉग्स एवढे मिस करताय हे पाहून मला एवढं छान वाटलं की खरंच आपण सगळ्यांच्या मनात जागा केली असं फील झालं. आणि तुम्ही सगळे एवढे मिस करताय त्यामुळे आता मी परत सुरुवात केलेली आहे. काही ना काहीतरी अपलोड करूया म्हणजे आपले अपडेट्स म्हणजे माझे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि एवढं प्रेम दाखवल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. असंच तुम्हाला निराश नाही करणार मी अपलोड करत राहील काही ना काही. अगदी जरी जमलं नाही तरी मिनी व्लॉग्स शूट करायचा प्रयत्न करेल कारण की तुम्हाला जर बघायचंच आहे की माझ्या लाईफमध्ये काय चालू आहे, मी नक्की काय करते आहे, तर मी नक्की दाखवायचा प्रयत्न करेल. तर बघा तळलेला कांदा टाकलेला आहे. आता टाकूया कोथिंबीरीशिवाय तर सगळे नॉनव्हेजचे पदार्थ अपूर्ण आहेत. तुम्ही पुदिनासुद्धा टाकू शकता. प्रिया तिच्या बिर्याणीमध्ये पुदिनाचा यूज करते, तर नेक्स्ट टाईम आपण प्रियाला बनवायला लावूया आणि व्लॉग शूट करूया. बऱ्याच जणांची पण रिक्वेस्ट असते की तुझी वहिनी कुठे आहे, तुझी मम्मी कुठे आहे, गोलूचं काय चाललं आहे, हे ते वगैरे वगैरे. आत्ता पण मी एडिट करायला बसली आहे ना व्लॉग, तर त्याला झोका देतो आणि त्याचा कुर हा आवाज येत असेल. या एडिटिंगमुळेच माझे 3 दिवस गेलेले आहेत. बिर्याणीचा व्लॉग अपलोड करायचा होता मला कारण की इथे मी मम्मी पप्पांकडे आलेली आहे आणि तिथे मम्मी पप्पा गोलू प्रिया आणि सगळेच आहेत. तर एवढ्या सगळ्यांमध्ये एडिटिंग करणं आणि व्हॉईस ओव्हर म्हणजे नंतर हा व्हॉईस रेकॉर्ड करणं खूप मुश्किल असतं, जे की मी सगळे गोलू झोपला की मग ट्राय करते आणि माझी मम्मी मधून येते, हे झालं ते झालं, असं झालं तसं झालं, म्हणून मग माझा प्रत्येक व्हॉईस ओव्हर मला कट करून परत रेकॉर्ड करावा लागतो.
त्यामुळे एवढा वेळ जातो आहे. पण तुम्ही माझी बिर्याणी पाहू शकता किती सुंदर झाली आहे. माझे तर काय एडिटिंगचे हे लफडे चालूच राहतात. त्याला काय आता मी करेल काहीतरी मॅनेज, पण व्लॉग्स लवकरात लवकर अपलोड करायचा प्रयत्न करेल. आणि माझ्यामुळे गोलूला त्रास नको बाबा, मी एवढ्या मोठमोठ्याने बोलते तो म्हणजे काय आत्तू हे झोपून पण देत नाही. तर अशा प्रकारे आपली बिर्याणीला दम देण्यासाठी त्याच्यावरती काहीतरी जड असं ठेवायचं, किंवा तुम्ही पिठाचं गोळा करून तो कडेने चारही बाजूने लावू शकता, म्हणजे त्यातून वाफ नाही गेली पाहिजे, म्हणजे छान दम लागतो. असं 10 ते 15 मिनटं करायचं. आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. म्हणजे थांबा आम्ही फीडबॅक देतो, मग तुम्ही ठरवा तुम्हाला करायची की नाही. कशी झाली काय माहिती. 10 मिनटं होऊ द्या. आणि 10 ते 15 मिनटं झालेलेच आहेत. तर बघूया ओपन करून. ओ माय गॉड, एवढी भारी वास आला आहे आणि मस्त वाफ झाली होती आतमध्ये, म्हणजे छान असा दम लागलेला आहे. तर आता फक्त टेस्ट करायची राहिली आहे. वास तर खूप मस्त येतो आहे. गोलू बिर्याणी एवढी आवडली तुला, लगेच घ्यायला लागला. खायची आता त्याला. हा काय बाबू, काय आहे बिर्याणी. आम्ही ना सगळं गोलूला दाखवतो. म्हणजे मी जेव्हा जेव्हा इथे असते ना तेव्हा प्रिया मम्मी जे काही स्वयंपाक बनवते ना, हे बघ गोलू, ही गवार, ही फ्लॉवर, हे वटाणा, हा पुलाव भात, मसाले भात, आमरस, हे की नाही गोलू. गोलूला सगळं माहिती आमच्या. हो गे, आता त्याच्यात धावपळ चालली नुसतं खायला. हा हा म्हणजे चला आता आम्ही खातो. बाय 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 बाय. आम्ही वाट बघतोय, आम्हाला कधी बिर्याणी देताय. लवकर लवकर द्या. गोलू से हाय. हाय गाईज. आणि गाईज आमच्या गोलूचं लवकरच नावकरण आम्ही करणार आहे. एक मोठासा प्रोग्राम करायचा विचार चाललाय आमचा. फर्स्ट बाईट. पप्पा आवडली नाही का दादा. दादा दादा कशी झाली खरंच दादा. आम्ही काय बोललो माहिती की आधी ब्लॉग मध्ये का सगळे चांगले म्हणतील पण आमचा दादा चांगलं म्हणणार नाही. ते पण चांगलं होऊ सुद्धा. हा तो कशी झाली मम्मी. एक नंबर. प्रिया मस्त झाली. बिर्याणी आधी तेच आमच्यातच संपलं. बिर्याणी भारी झाली आपली. तुला खायची. तुला खायची बाबू. त्याला मोबाईल घ्यायचा आहे. हा घे घे.
गाईज बिर्याणी सगळ्यांनाच खूप आवडली आहे आणि एवढीशी सुद्धा उरलेली नाही आहे, सगळ्यांनी सगळी संपवली आहे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. सगळ्यांना इथे आवडली म्हटलं तुमच्या इथे पण सगळ्यांना आवडेलच. आणि कशी झाली आहे म्हणजे तुम्ही जेव्हा ट्राय कराल तेव्हा कशी झाली हे मला कमेंटमधून नक्की कळवा, आवडेल मला ऐकायला. आणि ही होती माझी स्वतःची रेसिपी, असं मी कोणाचं बघून वगैरे नाही केलं आहे, पण थोडीशी आयडिया होती की बिर्याणी कशी बनवतात. आता नेक्स्ट टाईम पण ब्लॉग लवकरच येईल. माझे मागचे 2 ते 3 ब्लॉग पेंडिंग पडलेत माझ्या स्वतःच्या मेकअपचे. जो मी लास्ट टाईम जो पिंक कॅथलिक ब्राईडचा जो लुक केला होता त्या लुकचा आणि प्रियाचा जो लुक केला त्या लुकचा, असं म्हणजे बरेचसे जो मी म्हटले होते की शिवजयंतीचा ब्लॉग येईल पण तो सुद्धा अपलोड नाही केला मी, कारण की मला एडिटिंगला बसायलाच वेळ भेटत नाही आहे सध्या. पण हा मी ब्लॉग लवकरच एडिट करून अपलोड करणार आहे. तर गाईज कोणी अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर लवकर जाऊन चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं भरपूर सारं प्रेम आपल्या चॅनलवरती ठेवा. आणि लवकरच आपले 200K पण होणार आहेत. सो स्टे ट्यून गाईज, नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. आणि ब्लॉग कसा वाटला हे ॲज युजल कमेंटमध्ये मला नक्की कळवा. बाय बाय.